कलियुगापर्यंत असे अनेक कल्प, एक 4 युगांचा एक कल्पना, अशा अनेक कल्प, अशा पद्धतीची जी एक संस्कृती आहे जी अंतरिक्षातील विशाल आहे, त्याचा अभ्यास, त्याचा अनुमोदन आणि विश्वामध्ये त्याचा प्रचार कसा, हा जो मुख्य विषय आहे, ह्या विषयावरती आज आपण एक फार महत्त्वाच्या मान्यवर व्यक्तीला बोलवलं आहे. छोटेसं 2 शब्द मला सांगावेसे वाटतात की ही संस्कृतीची सर्व विशेषता आपल्याला माहिती आहे, तरी पण एक 2 वर्षापूर्वीमध्ये म्हणावं वाटतं की दुसऱ्याला धरून चालणारी आणि दुसऱ्याचा विकासाचा आणि आनंदाचा विचार करणारी संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती आहे. ही कधीही दुसऱ्याला मारून किंवा दुसऱ्याला ढकलून पुढे जाणारी नाही आहे, ही लोकांना आपल्या सोबत घेऊन चालणारी आहे. एक छोटासा प्रसंग एक आहे की काल एका समाचारपत्रामध्ये एका व्यक्तीने काहीतरी विधानं केले की मी भाजपला संपवणारच आहे, हा माझा ध्येय आहे. तर ही संस्कृती ध्येय असली भारतीय संस्कृती नाही. कोणालाही संपवायचं नाही, त्याला घेऊन चालायचं. जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी त्याची वाढो, असा विचार होणारी आहे की दुष्ट जरी असला तरी त्या दुष्टाचा दुष्टपणा नष्ट हो आणि सज्जनपणा जागृत होऊन तो 4 लोकांना घेऊन चालत, असा विचार करणारी महान संस्कृती आणि त्याचे गाढे अभ्यासक आणि त्यांनी केलेला अभ्यास आणि त्याचं प्रेझेंटेशन आज आपल्याला बघायला मिळतं आहे. तर मी हे समजतो की हे आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे. परिचय व्यक्त्यांचा आम्ही करून देतो. अरुण चिंचमलाथोरे हे आजचे मुख्य पाहुणे आहेत. जनरली काय होतं की आपण म्हणतो की मुख्य अतिथी आहे. अतिथी हा शब्द चुकीचा आहे, कारण जो वेळ न सांगता येतो तो अतिथी आणि जो ठरवून येतो तो पाहुणा असं. बॉर्न इन नागपूर 16 डिसेंबर 1952, ग्रॅज्युएटेड फ्रॉम विश्वेश्वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट रियासी, retired as executive engineer from Mahajanko, Mumbai in 2010. Has written Marathi poems in Vrutta and Mukta Chhand, studying world's ancient culture and traditions. Joined Itihas Sankalp Samiti in 1985 and worked with renowned scholars आदरणीय मूळपंत पिंगळे and Padmashri W.S. Wakadkar. Joined as a founder secretary of International Center of Cultural Studies ICCS in 1996 and also worked as president of ICCS during period 2012 to 2015. Participated in various seminars, workshops and national and international conferences such as Preservation of Indigenous Culture and Globalization held in Australia, Competitive Study of Indo-Maori Cultures held in New Zealand, Afro-Hindu Cultural Affinity held in South Africa, published articles in newspapers and presented research papers in various conferences, delivered many lectures on World Vedic Meditation. असा एक अल्पसा परिचय आहे आणि जेव्हा आपण त्यांचं प्रेझेंटेशन पाहू तेव्हा आपल्याला त्याची प्रचिती येईल की कार्य किती मोठं आणि महान.